Okay, shall I start now? Yes, sir. Okay, fine. आपण मागच्या वेळी हे बघितलं आहे की ओपन सिस्टम इंटरकनेक्शन मॉडेल, दॅट इज OSI मॉडेल. आणि त्या OSI मॉडेलमध्ये आपण एक रेफरन्स मॉडेल आहे, त्याच्यामध्ये 7 लेयर्स आहेत. म्हणजे सगळ्या 7 लेयर्समध्ये जर आपण असा विचार केला तर सगळ्यात खालचं लेयर हे फिजिकल लेयर आहे, दॅट इज कन्सर्न विथ केबल स्टँडर्ड्स आणि सिग्नल कशा ट्रान्समिट करायच्या, बीट टू बीट कशा मीडियममध्ये ट्रान्सपोर्ट करायच्या. नंतर सेकंड लेयर आपण म्हटलं होतं दॅट इज डेटा लिंक लेयर, दॅट इज कन्सर्न विथ द फ्रेम्स आणि त्याच्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम कसं ट्रान्समिट करायचं. आणि मोस्टली दॅट इज एकदा त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की लॉजिकल कनेक्शन एस्टॅब्लिश होतं बिटवीन टू कॉम्प्युटर्स. आणि त्या लॉजिकल कनेक्शन्स ॲक्च्युली ते लॉजिकल लिंक तयार होते. ती लॉजिकल लिंक कशावर आयडेंटिफाय होते तर मॅक ॲड्रेसवर. म्हणजे त्या प्रत्येक डिव्हाइसेसचा एक मीडिया ॲक्सेस कंट्रोल लॅग ॲड्रेस असतो आणि त्या ॲड्रेस प्रमाणे ते कम्युनिकेट करतात. त्याच्या वरची लेयरला गेलं तर ते नेटवर्क लेयर आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली इंटरनेट प्रोटोकॉल हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण पॅकेट टू पॅकेट ट्रान्समिट करतो. प्रत्येक पॅकेट हे पोस्टाच्या कार्ड प्रमाणे असतं. त्याच्यावर IP ॲड्रेस असतो आणि तो IP ॲड्रेस ॲक्च्युली नेटवर्कवर ते ट्रान्समिट केला जातो आणि त्या पॅकेट्समध्ये डाटा पण असतो आणि त्याचा हेडर पण असतो आणि हेडरमध्ये कोणत्या कॉम्प्युटरला ते ट्रान्समिट करायचं त्याचा ॲड्रेस असतो, तो लॉजिकल ॲड्रेस असतो. आता हे सगळे पॅकेट ट्रान्समिट करण्यासाठी कसे ट्रान्समिट करायचे, कसे रिसिव्ह करायचे, कोणत्या ऑर्डरनी करायचे, त्याच्यासाठी वरचा लेयर असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपोर्ट लेयर. हे ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये ॲक्च्युली TCP हा TCP प्रोटोकॉल ॲक्च्युली यूज होतो आणि तो हे पॅकेट सगळे सिंक्रोनाइज ट्रान्समिशन करायचं ॲज वेल ॲज त्याचं मेंटेन करायचं आणि ऑर्डरमध्ये रिसिव्ह करायचं. एक काही डुप्लिकेट झाले तर ते एलिमिनेट करायचं. एखादं पॅकेट जर लॉस झालं असेल तर ते परत रिट्रान्समिट करून तो डेटा परत मिळवायचं. म्हणजे हे पूर्ण कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे आणि त्याला दॅट इज नॉर्मली कॉल्ड एज अ ट्रान्समिट कंट्रोल प्रोटोकॉल. हा TCP प्रोटोकॉल हा नेहमी ट्रान्सपोर्ट लेयरच्या लेयरवरती काय करत असतो, काम करत असतो. आता एकदा हे डेटा ट्रान्समिशन जरी करायचं असेल तर पॅकेट ट्रान्समिशन कधी होईल, जेव्हा दोन कॉम्प्युटरमध्ये एंड टू एंड कनेक्शन होईल. जेव्हा एंड टू एंड कनेक्शन होईल तेव्हा त्यांच्यामध्ये सेशन एस्टॅब्लिश होईल. मग सेशन सुरू करणं, बंद करणं, टर्मिनेट करणं, मेंटेन करणं किंवा त्याच्यामध्ये ते जे काही डेटा ट्रान्समिट होत आहे तो कंट्रोल करणं, हे पूर्ण काम हे सेशन लेअरचं आहे. म्हणजे जेव्हा सेशन एखाद्या युजरपासून डेटा एखाद्या युजरला कम्युनिकेट करायचं नसेल किंवा झालं असेल तर दोघांपैकी एक जण ते टर्मिनेट करेल आणि ते टर्मिनेट करायचं किंवा ते मेंटेन करायचं किंवा त्यात काही प्रॉब्लेम आले तर सोडवायचं, हे काम सेशन लेअरचं आहे. सेशन लेअरच्या वरचे लेयर आहे प्रेझेंटेशन लेअर. हे प्रेझेंटेशन लेअर कशासाठी आहे, डेटा एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी आहे किंवा डेटा ट्रान्सलेशनसाठी आहे किंवा पिक्चर्स फॉर्मॅट्स वगैरे कोणकोणते असतील ते सगळे फॉर्मॅट्स युजरला समजतील अशा प्रमाणे ते प्रेझेंट करायचं काम प्रेझेंटरचं आहे. आणि सर्वात वरचं लेअर जे आहे ते ऍप्लिकेशन लेअर आहे आणि त्या ऍप्लिकेशन लेअरमध्ये ऍक्च्युली तुमचे ऍप्लिकेशन्स एक्झिक्यूट होत असतात. जसं आपण म्हणतो की ब्राउझर, तर ब्राउझर हे एक ऍप्लिकेशन आहे. ते HTTP प्रोटोकॉल वरती वर्क होतं आणि ते प्रेझेंटेशन ऍप्लिकेशन लेअरमध्ये. थोडक्यात ओपन OSI लेअर हे 7 लेअर मॉडेल आहे आणि ते रेफरन्स मॉडेल आहे. त्यांनी ते आता डिफेक्टो स्टँडर्ड्स पण आहे ते. आता जरी स्टँडर्ड्स म्हटलं तरी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे का, तर इम्प्लिमेंट केलेलं नाही. मग कोणतं मॉडेल इम्प्लिमेंट केलेलं आहे, तर आपण आज जे बघणार आहोत ते TCP/IP मॉडेल. बाकीच्या गोष्टी मी थोड्याशा स्किप करतो आहे कारण मी तुम्हाला डिटेल्समध्ये OSI मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे आणि ती एक जी स्लाइड आहे ती स्लाइड जर तुम्हाला पूर्ण समजली तर मला वाटतं पुढच्या गोष्टी अगदी सोप्या होतील. बाकीचे जे काही डिटेल्स एक्सप्लेनेशन आहे, एव्हरी लेयरचं काय काम आहे, त्याचं वर्क कसं होतं, त्याला कुठून काय मिळतं, त्याच्यापासून तो काय ट्रान्समिट करतो किंवा त्याचं फंक्शन्स काय आहे, वेगवेगळ्या आणि कोणते डिव्हाइसेस त्याच्यावरती ऑपरेट होतात, याचं पूर्ण डिस्क्रिप्शन त्या 7 लेयरच्या याच्यामध्ये आहेत. ज्या काही 10-12 स्लाइड्स आहेत त्यात ते 10-20 स्लाइड 10-15 स्लाइड्स that I am deliberately skipping. You can read those particular things to understand more about those particular layers. पण मी जेवढं सांगितलं तेवढं जरी तुमच्या लक्षात आलं आणि जे आता मी रिवाइज केलं त्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तेवढं जरी समजल्या तरी तुम्हाला पुढचा काही प्रॉब्लेम्स येणार नाही.
लेट अस से नाव आज आपण काय करू, ओएसआय मॉडेल नंतर जे दुसरं इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता हे जे मॉडेल आहे कन्सेप्च्युअल मॉडेल आहे. तुम्ही असे म्हणू शकता हे वर्किंग मॉडेल आहे. आणि टीसीपी/आयपी हा प्रोटोकॉल जो आहे हा फार पॉवरफुल प्रोटोकॉल आहे. आणि हा प्रोटोकॉल ॲक्चुअली तुम्ही म्हणू शकता की हे वर्किंग मॉडेल आहे आणि प्रूव्ड मॉडेल आहे. प्रूव्ड म्हणण्यापेक्षा जे आपलं इंटरनेट काम करतं, इंटरनेट पूर्णपणे 100% टीसीपी/आयपी प्रोटोकॉलवरती काम करतं. आता टीसीपी/आयपीचा प्रोटोकॉल कसा, स्टॅक कसा आणि दोघांमध्ये कन्सेप्च्युअल डिफरन्सेस काय आहेत, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये हे बघणार आहोत, की आपण टीसीपी/आयपी बद्दल माहिती घेऊ. नंतर टीसीपी/आयपीचे लेयर्स कोणकोणते आहेत, जसे याचे 7 जसे याचे जेव्हा इनिशियली ते मॉडेल एस्टॅब्लिश केलं किंवा फॉर जेव्हा डेव्हलप केलं गेलं, त्यावेळी त्याच्यात फक्त 4 लेयर्स होते. नंतर त्याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट झालेत आणि जे इम्प्रूव्ड मॉडेल आहे त्याच्यामध्ये त्यांनी 5 लेयर्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे. ओके, तर बेसिकली ते लेयर्स कोणते आहेत ते बघू आणि नंतर आपण ओएस आणि टीसीपी/आयपी मॉडेलमध्ये कोणता बेसिक फरक आहे ते बघू. ॲटलीस्ट लेयर वाईज कोणता फरक आहे अशा पद्धतीने. लेट अस से फर्स्ट ॲज आय सेड द इंटरनेट प्रोटोकॉल सूट कॉमनली नोन ॲज टीसीपी/आयपी म्हणजे इंटरनेटचा जो प्रोटोकॉल सूट आहे तो टीसीपी/आयपी आहे. and is the set of communication protocol used for internet and other similar network म्हणजे हा काय आहे बेसिकली हा कम्युनिकेशन इट इज अ सूट म्हणजे एक सूट तर तुमच्या लक्षात आलं असल्यावर तर सूट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल म्हणजे याच्या प्रोटोकॉलचा एक स्टॅक आहे. देर आर मेनी प्रोटोकॉल्स विच आर युज्ड इन द इंटरनेट आणि ते इंटरनेटमध्येच वापरतात असं नाही तर सिमिलर प्रकारचे काही काही नेटवर्क इंटरनेटसाठी वापरत नाही पण डेटा कम्युनिकेशन किंवा स्पेशल पर्पजसाठी वापरले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा टीसीपी/आयपीच वापर केला जातो. ॲज इट इज नेम फ्रॉम द टू मोस्ट इम्पॉर्टंट प्रोटोकॉल इन इट म्हणजे त्याला टीसीपी/आयपी प्रोटोकॉल का म्हटलं जातं तर हे दोन महत्वाचे प्रोटोकॉल आहेत ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल. ह्या दोघांचं डिटेल्स वर्किंग आणि इंटरनल स्ट्रक्चर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. परंतु आज आपण हे बघू की टीसीपी/आयपी कसं आहे, ओएसआय पेक्षा ते वेगळं कोणतं आहे, 4 लेयर कोणते आहे आणि त्या 4 लेयरचं कामं काय आहे. हे आज बघितल्यानंतर मग आपण विल गो इन डिटेल्स ऑफ टीसीपी अँड आयपी प्रोटोकॉल इटसेल्फ. तर लेटेस्ट आहे आता टीसीपी/आयपी लेयर आणि याचा जर विचार केला तर ह्या 4 इकडे लेफ्ट साइडला तुम्हाला दिसतायत 7 लेयर्स आहेत जे आपण आता ओएसआय मध्ये स्टडी केलेले आहेत आणि इकडचा जर विचार केला तर याच्यामध्ये 4 लेयर्स आहेत फक्त. आणि कोणतं लेयर आहे, पहिलं लेयर आहे टॉप मोस्ट लेयर त्याला आपण ऍप्लिकेशन लेयर म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन आणि सेशन हे जे 3 लेयर आहेत या तिन्ही लेयर एकत्र करून हे हे एक लेयर तयार झाले त्याला ऍप्लिकेशन लेयर म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या लेयरमध्ये जेवढे काही प्रोटोकॉल्स होते ते सगळे प्रोटोकॉल्स आता तुमच्या ऍप्लिकेशन लेयर प्रोटोकॉलमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता कोणते प्रोटोकॉल्स आहेत तर आता जस्ट नावं जरी सांगितलं याच्यामध्ये तर तुम्हाला हे बघा टेलनेट प्रोटोकॉल हा नॉर्मली रिमोटसाठी वापरला जातो. म्हणजे त्याला रिमोट कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा यू कॅन यूज दिस टेलिकम्युनिकेशन नेटवर्क प्रोटोकॉल टेलनेट प्रोटोकॉल. आणि दुसरा आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एखादी फाईल ट्रान्सफर करायची असेल तर तुम्ही एफटीपी प्रोटोकॉल वापरतात किंवा टीएफटीटी ट्रायव्हल एफटीपी ट्रान्सफर म्हणतात. आता जर मेलसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर हे 2 प्रोटोकॉल आहेत एसएमटीपी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल नंबर 3. पीओपी प्रोटोकॉल हा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल 3 असं म्हटलं जातं त्याला. आणि तो सुद्धा नॉर्मली तुम्ही जेव्हा आउटलुक कॉन्फिगर वगैरे करतात त्यावेळी तुम्हाला पॉपची सेटिंग करावी लागते. म्हणजे मायक्रोसॉफ्टमध्ये ऑटोमॅटिक मेलिंग करायचं असेल किंवा ऑफलाईन असताना सुद्धा मेल पाहायचे असेल किंवा डायव्हर्ट पाठवायचे असतील म्हणजे नेट कनेक्शन नसताना सुद्धा जर तुम्हाला मेल काही आलेले तुमच्या इनबॉक्समध्ये आलेले नेट पाहायचे असतील किंवा तुम्हाला काही पाठवायचे असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही पॉप प्रोटोकॉल कॉन्फिगर करू शकता. नंतर हा सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे किंवा हा नेटवर्क न्यूज ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. म्हणजे फक्त न्यूज ज्या नेटमध्ये ट्रान्सफर होतात त्या न्यूज ट्रान्समिशनसाठी हा वापरला जातो. दुसरा प्रोटोकॉल आहे डीएनएस सर्व्हर डोमेन नेम सिस्टीम किंवा डोमेन नेम सर्व्हर. नॉर्मली येस वी स्टँड फॉर सिस्टीम. तर डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय असतं की जसं आपलं जीपी औरंगाबाद डॉट म्हणजे gpabad.org.in हे आपलं URL आहे. आपण याला काय म्हणतो दिस इज द नेम विच यू कॅन अंडरस्टँड. बट कॉम्प्युटरमध्ये याला हे डोमेन नेम आहे हे डोमेनचं नाव आहे आपलं. परंतु हे डोमेन नेम जर तुम्हाला
actually it is identified by its unique URL, that is a unique IP address. आणि तो IP ॲड्रेसचा नावामध्ये किंवा नावाचं IP ॲड्रेस मध्ये कन्व्हर्जन करायचं काम हे डोमेन नेम सर्व्हर करत असतं. ते नेटवर्क इन्फॉर्मेशन सर्व्हर आहे. नेटवर्कमध्ये कोणकोणते डिव्हाइसेस त्याची माहिती काय तर ह्या प्रोटोकॉलने कळू शकते. नंतर नेटवर्क फाईल सिस्टीम आहे. नेटमध्ये फाईल कशा ट्रान्सफर करायच्या आणि कशा मिळवायच्या, त्यांचा कसा ऍक्सेस मिळवायचा. म्हणजे तुमचा सर्व्हर हा किती दूर असला तरी त्याच्या फाईल कशा ऍक्सेस करायच्या, म्हणजे ऍज इफ ते कॉम्प्युटर आपल्या लोकल सारखंच आपल्याला फील होतं. तर दॅट इज बाय NFS नेटवर्क प्रोटोकॉल. आणि हा HTTP प्रोटोकॉल जर तुम्हाला माहिती आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, ऍक्च्युली इट इज द बेसिक ऑफ युअर ब्राउझर. आणि हा प्रोटोकॉल ऍक्च्युली हा काय करतो की याला कोणत्याही गोष्टी तुम्ही दिल्या, फॉर एक्झाम्पल इट इज अ लँग्वेज बिटवीन द वेब सर्व्हर अँड वेब ब्राउझर. आता वेब सर्व्हर आणि वेब ब्राउझर ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी तुम्हाला आता ऍटलिस्ट नसेल तरी माहितीच असेल. वेब ब्राउझर म्हणजे आपण जो युजर जेव्हा नेटवर बसतो, जेव्हा आपण एखादा ब्राउझर ओपन करतो, आता फॉर दॅट मॅटर म्हणजे तुम्ही कोणताही क्रोम ब्राउझर वापराल किंवा मोझिला वापराल किंवा तुम्हाला जो आवडतो तो, त्या पद्धतीने जे काही ब्राउझर आहेत ते ब्राउझर तुम्ही वापरतात. त्या ब्राउझरवर काही कमांड देतात, URL ऍड्रेस टाईप करतात. तो ऍड्रेस टाईप केल्यानंतर त्याला सर्च करायचं आणि तिथपर्यंत न्यायचं काम, दॅट इज द वर्क ऑफ HTTP. म्हणजे दोघांमध्ये काही कम्युनिकेशन करायचं आणि सर्व्हरवरून क्लायंटला द्यायचं किंवा ब्राउझरवरती डेटा आणणं किंवा ब्राउझरवरून सर्व्हरवरती नेणं, याचं काम, महत्वाचं काम जे आहे ते HTTP प्रोटोकॉल करतं. आणि HTTP प्रोटोकॉल इज अ व्हेरी पॉवरफुल प्रोटोकॉल. So let us say these are some protocols which is existing in the application layer of TCP/IP model. म्हणजे थोडक्यात TCP/IP चा application layer model हा इकडच्या OCI चे OSI चे जे 3 लेयर आहे, ऍप्लिकेशन प्रेझेंटेशन आणि इन्स्टलेशन, तिन्ही मिळून इकडं फक्त एकच लेयर आहे. आता जे दुसरं लेयर आहे दॅट इज कॉमन बिटवीन OSI आणि TCP/IP, आणि हे सर्वात महत्वाचं लेयर आहे. याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्ट लेयर. ट्रान्सपोर्ट लेयरचं काम काय असतं की वन एंड टू एंड त्याचं काय करायचं असतं, कनेक्शन करायचं असतं. जेव्हा एंड टू एंड कनेक्शन केलं जातं तेव्हा ते कनेक्शन करण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. एक तर पहिलं IP ऍड्रेस पाहिजे, म्हणजे जिथं त्याला सोर्स कॉम्प्युटर आणि डेस्टिनेशन कॉम्प्युटरचा तुम्हाला IP ऍड्रेस माहिती पाहिजे. नुसता IP ऍड्रेस माहिती असून चालत नाही, तर त्याचप्रमाणे ते कोणत्या पोर्ट वरती आहे त्याचा पोर्ट नंबरही तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. तर नॉर्मली ते ज्या सर्व्हिस प्रमाणे त्याचा पोर्ट ऍड्रेस ठरवला जातो, त्याच्यामुळे तो काय ऑटोमॅटिकली त्याची नॉट अन व्हेरी. आता हे जे ट्रान्सपोर्ट लेयरचं काम आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाचे प्रोटोकॉल आहे. आता जो आपण शिकतोय तो TCP/IP हा सगळ्यात महत्वाचा प्रोटोकॉल आहे. आणि हा प्रोटोकॉल ऍक्च्युली नाव इट इज, हा जो प्रोटोकॉल डेव्हलप केलेला आहे तो डिपार्टमेंट DoD मॉडेल म्हणूनही तो प्रचलित आहे. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, म्हणजे हे अमेरिकेने जेव्हा त्यांचं स्वतःचं डिफेन्सची जेव्हा ते काम करत होते तेव्हा त्यांच्या डिफेन्स मध्ये हा प्रोटोकॉल ऍक्च्युली त्या लोकांनी डेव्हलप केला होता. आणि हा डेव्हलप केल्यानंतर दिस इज फाउंड टू बी द बेस्ट मॉडेल आणि बेस्ट टू इम्प्लिमेंट फॉर ट्रान्समिशन ऑफ डेटा इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स आणि रिकवर दोज ऑल द डेटा ऍट द रिसिव्हिंग एंड. हा जो TCP/IP प्रोटोकॉल होता जो इनिशियली प्रायव्हेट होता आणि तो त्यांचा एक ARPA नावाचा प्रोजेक्ट होता डिफेन्स मध्ये, त्यासाठी त्यांनी तो डेव्हलप केलेला होता. आणि नंतर पीपल फाइंड दॅट दिस इज व्हेरी गुड. मग जो प्रायव्हेट डोमेन मध्ये होता तो प्रोटोकॉल त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये केला. आणि जेव्हा तो पब्लिक डोमेन मध्ये आला तेव्हा जेवढे TC डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर आहेत नेटवर्कचे, त्यांनी सगळ्यांना तो आता अवेलेबल आहे. दॅट इज अ फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि तो वापरून मग सगळे मॅन्युफॅक्चरर TCP/IP ह्या प्रोटोकॉलच्या बेस्ट वरती त्याचे डिव्हाइसेस तयार करत असतात. मग मेजर फंक्शन काय आहे TCP/IP प्रोटोकॉलचं, तर तुमचे जे काही पॅकेट्स आहेत ते कसे पॅकेटिंग कसे करायचे, सिक्वेन्सिंग कशी करायची, त्याला ट्रान्सपोर्ट कसं, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं घेऊन जायचं, ते कसे रूट करायचे, आणि त्याचप्रमाणे त्याचं आयडेंटिफाय कसं करायचं, त्याची परत रिसिव्हर एंडला सिक्वेन्सिंग कशी करायची, कोणतं हरवलेलं आहे किंवा कोणतं लॉस झालेलं आहे किंवा कोणतं डुप्लिकेट आलेलं आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं, आणि जे सोर्सला पॅकेट ट्रान्समिट केले त्याच ऑर्डरमध्ये सिक्वेन्सनी रिसिव्हरला रिसिव्हर करायचे, आणि ते सगळं एकाच लाईन मध्ये आलंय की जो काही डेटा होता ते बाकीचे हेडर टेलर कट करायचे आणि डेटा एकत्र करून सिक्वेन्स करून त्याची परत ओरिजिनल डेटा मिळवायचा. म्हणजे जे काही तुमचं
रिसिव्हिंग एंडला आहे ते तुमच्या ट्रान्समिटिंग एंडला तुम्ही पाठवू शकता विदाउट एनी प्रॉब्लेम्स. आणि ह्याचा रिसिव्हरचा जेवढा काही डेटा बाईट्स आहे ते एक्झॅक्टली ट्रान्समिटर एंडला ट्रान्समिट केले जातील याची पूर्णपणे काळजी ही टीसीपी लेअर घेतं. म्हणून ह्या लेअरला म्हटलं, टीसीपी प्रोटोकॉलला नेहमी म्हटलं जातं दिस इज कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल. म्हणजे अनलेस अँड अंटिल देर इज अ कनेक्शन एस्टॅब्लिश्ड बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन नो डेटा ट्रान्सफर इज बिगिन. म्हणजे सेशन तोपर्यंत चालू होत नाही जोपर्यंत दोघांमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत. म्हणजे दिस इज समथिंग लाईक टीसीपी लेअर हे कशासारखं आहे असं म्हणू शकता तुम्ही, की जेव्हा तुम्ही इट इज लाईक आपण जेव्हा एखादा टेलिफोन करतो, तर जेव्हा आपण टेलिफोन करतो तर आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा टेलिफोनचा नंबर, कोणाला फोन करायचा आहे तो फोन नंबर माहिती पाहिजे. म्हणजे हा फोन नंबर इज इक्विव्हॅलंट टू युअर आयपी ऍड्रेस. आणि जेव्हा हा आयपी ऍड्रेस तिथे जातो, तिथे गेल्यानंतर लेटेस्ट से जेव्हा तुमचा एक्सचेंज, आता तुम्हाला तिथपर्यंत तर गेलेला आहे, म्हणजे हा हा तुमचा फोन जिथं पाहिजे तिथं टर्मिनेट त्या याच्यात गेलेला आहे. परंतु तुम्हाला जर एक्सटेन्शन नंबर पाहिजे असेल, म्हणजे कोणत्या कॉम्प्युटरला जोडायचा आहे, इट इज लाईक म्हणजे कोणत्या माणसाशी बोलायचे त्यासाठी तुम्हाला एक्सटेन्शन नंबर लागतो. मग हा एक्सटेन्शन नंबर इज इक्विव्हॅलंट टू पोर्ट नंबर. तुम्हाला जर पोर्टही माहिती असेल आणि त्याचा आयपी ऍड्रेस माहिती असेल किंवा थोडक्यात टेलिफोन नंबर माहिती असेल आणि एक्सटेन्शन नंबर माहिती असेल, तर दोघांमधलं आपलं डायरेक्ट कम्युनिकेशन होऊ शकतं फोनवरती. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचं कनेक्शन करायचं असेल तर तुम्हाला त्याचा आयपी ऍड्रेस पाहिजे, त्याचा पोर्ट नंबर पाहिजे. ह्या दोन्ही जर मिळाल्या तर ऑटोमॅटिकली टीसीपी आयपी वरती कम्युनिकेशन होतं. मग आता हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल असल्यामुळं त्याच्यात ओव्हरहेड जास्त आहेत, कारण प्रत्येक पॅकेट बरोबर गेलंय का नाही, त्याच्यात काही एरर असतील तर त्या एरर, आता याचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे टीसीपीचा, का त्याचे जे एवढे अंडरलाईन प्रोटोकॉल्स आहेत किंवा जेवढे ते सगळे काय करतात, तर खालच्या लेव्हलला ते सगळं डेटा बीट्स बरोबर आहेत का नाही, त्याचा डेटा एरर फ्री आहे का नाही याची काळजी घेत असतात. याला फक्त एकच काम करायचं असतं, की प्रत्येक पॅकेट तयार झालंय का आणि ते तयार झालेलं पॅकेट परत डेस्टिनेशनला बरोबर पोहोचलंय का नाही, आणि त्याची तो एक्नॉलेजमेंट पण करत असतो, पोहोचला का नाही पोहोचला. नसेल पोहोचला तर परत रिसिव्हर ट्रान्समिटर कडनं परत तो रिट्रान्समिट करायला सांगून ते परत मिळवत असतं. म्हणजे याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्या प्रोटोकॉलला ओव्हरहेड जास्त असतात, म्हणजे तो स्लो काम करू शकतो. त्याचप्रकारे दुसरा डॉमिनंट प्रोटोकॉल जो आहे ट्रान्सपोर्ट लेअरचा, आता वर्ल्ड वाईड सगळीकडं तुमच्या जर लक्षात आलं तर फक्त दोनच प्रोटोकॉल मॅक्झिमम वापरले जातात ट्रान्सपोर्ट लेअरला, ते फक्त टीसीपी आणि युडीपी. आता युडीपी म्हणजे युजर डेटा, आता हा युजर डेटा प्रोटोकॉल, डेटाग्राम म्हणतात. डी स्टँड्स फॉर डेटाग्राम, यू स्टँड्स फॉर युजर, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. आता युजर डेटाग्राम प्रोटोकॉल म्हणजे काय, तर इथे काय याच्यातून टीसीपी मध्ये काय फरक असतं, हा सुद्धा पॅकेट ट्रान्समिट करतो, परंतु नुसता हा ट्रान्समिट करत जातो. हा कधी काळजी घेत नाही की तो त्या रिसिव्हिंग एंडला पोहोचलाय का नाही पोहोचलाय की काय झालंय. दॅट इज नॉट बॉदर्ड अबाउट रिसिव्हिंग ऑफ दिस. मग याच्यामध्ये हे कोणतं आहे, तर याला म्हटलं जातं कनेक्शन लेस प्रोटोकॉल. मग आता कुठं उपयोग होऊ शकतो याचा, इस्पेशली बघा जेव्हा आपल्याला, मी आता तुमच्याशी बोलतो आहे, ओके, किंवा मी एखादा पिक्चर तुम्हाला दाखवतो आहे, तर त्या केसमध्ये जेव्हा हे पॅकेट जातात, नुसतं जायचं काम तो करत असतो, बऱ्याच वेळा ते पॅकेट त्याला रिसिव्ह होत असतात. परंतु एखादा पॅकेट नाही रिसिव्ह झालं तर काही फरक पडतोय का? समजा माझं मी बोलतोय तुम्हाला, एखादा 2 शब्द तुम्हाला नाही ऐकू आले, एखादा वाक्य नाही ऐकू आलं, तर तुमचं कम्युनिकेशन ब्रेक होईल का? किंवा एखादा पिक्चर ट्रान्समिट करतोय, त्या पिक्चरमध्ये 2-4 फ्रेम्स गेल्या सुटल्या, तर काही फरक पडतोय का जास्त व्ह्यूअरच्या दृष्टीने? नाही पडत. त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची जिथं गरज नाही, एंड टू एंड परफेक्ट आणि करेक्ट डेटा ट्रान्समिशन करायची गरज नसेल, तर तिथे तुम्ही युडीपी डेटा युजर डेटाग्राम प्रोटोकॉल वापरू शकता. परंतु जिथं तुम्हाला प्रत्येक बीट आणि बाईट आणि महत्वाचं आहे, प्रत्येक डेटा महत्व आहे, त्याचं इंटरप्रिटेशन महत्वाचं आहे, तर त्या केसमध्ये नॉर्मली टीसीपी टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग व्हॉटएव्हर ॲट द सोर्स एंड perfectly without error free it is transmitted at the destination end, and that is possible by टीसीपी प्रोटोकॉल. म्हणजे हा एक ट्रान्सपोर्ट लेअर जे आहे, जे दुसरं लेअर आहे, इट इज व्हेरी कॉमन अमंग्स युअर ओएसआय लेअर ॲज वेल ॲज युअर टीसीपी आयपी लेअर. आता जे थर्ड महत्वाचा जो प्रोटोकॉल आहे, सगळ्यात महत्वाचा इंटरनेटच्या दृष्टीने, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरनेट लेअर प्रोटोकॉल. आता हा जो इंटरनेट लेअर प्रोटोकॉल आहे, याला अगोदर नेटवर्क प्रोटोकॉल असे, अगोदर याला इंटरनेट
लेअर म्हटलंय. नंतर इम्प्रूव्ड याच्यामध्ये त्याला नेटवर्क लेअर असं नाव देण्यात आले. म्हणजे जसं इकडचं ट्रान्सपोर्ट लेअरचं ट्रान्सपोर्टर्स ठेवलं, याचा नंतर हे 4 नावं जे दिले होते त्यांनी ARPANE किंवा DoD मॉडेलमध्ये होते. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे, आणि त्याला त्यांनी इंटरनेट लेअर. आता सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट मध्ये असेल इंटरनेट लेअर मध्ये, तर इंटरनेट प्रोटोकॉल आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ IP प्रोटोकॉल. ओके, आता आपण IP प्रोटोकॉल डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचं हेडर म्हणजे आपण त्याच्यात कोणकोणते कंपोनंट्स आहेत आणि त्या प्रत्येक कंपोनंटचा पर्पज काय हे ते पाहणार आहोत. कारण मला वाटतं IP प्रोटोकॉल जर तुम्हाला परफेक्ट कळाला तर प्रोटोकॉल काय असतं हे तरी कळेल. प्रोटोकॉलमध्ये डेटा कसा ट्रान्समिट होतो, कसा रिसीव्ह होतो, कसा फॉर्म होतो, त्याचा रोल कसा असतो आणि कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स असतात. हे तुम्हाला TCP IP आणि IP हे 2 प्रोटोकॉल आपण डिटेलमध्ये स्टडी करू. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही बाकीचे हे प्रोटोकॉल काय आहेत हे थोडंसं पॅरलली तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्या फंक्शन्सवरनं तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकाल. जसं IP प्रोटोकॉल आहे तसा ICMP आहे, इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. याच्यामध्ये जर काही तुमचा होस्ट जागेवर नसेल, कनेक्टेड नसेल किंवा ट्रान्समिशन मध्ये काही एरर्स आल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असेल, मध्ये चेक करत असताना, तर त्यावेळी तो ऍट अ प्रॉपर एरर मेसेजेस देतो. दॅट इज वर्क ऑफ ICMP. आता ARP आणि RARP जे आहे, ARP इज कॉल्ड एज ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. ऍड्रेस रिझोल्युशन म्हणजे काय? जर तुम्हाला IP ऍड्रेस माहिती असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला त्याचा मॅक ऍड्रेस फाइंड आउट करता येतो एखाद्या मशीनचा. म्हणजे एखाद्या मशीनचा नेटवर्क कार्डचा MAC address. MAC address म्हणजे you know now, that is Media Access Control Address. MAC address is always a 48-bit address. As against to that, IP address is always a 32-bit address. म्हणजे 4 बाईटचा ऍड्रेस असतो इंटरनेट म्हणजे हा IP ऍड्रेस, आणि 48 बीटचा हा MAC ऍड्रेस असतो. MAC ऍड्रेस हा प्रत्येक डिव्हाइसचा युनिक असतो. मग तो ऍड्रेसनी ज्या ऍड्रेस केलेला आहे, तुम्हाला जर IP ऍड्रेस माहिती असेल तर त्या डिव्हाइसचा तुम्हाला ARP प्रोटोकॉल काय करतो, त्याचा मीडिया ऍक्सेसचा ऍड्रेस तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तो प्रोटोकॉल त्याच्यापर्यंत त्या डिव्हाइस पर्यंत जाऊ शकतो. आता रिव्हर्स केसमध्ये तुम्हाला एखाद्याचा मीडिया ऍक्सेस माहिती असेल, मीडिया कंट्रोल काय आहे त्याचा किंवा मीडिया ऍक्सेस माहिती असेल, त्याच्यावरून त्याचा IP ऍड्रेस जर काही कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला RARP दॅट इज रिव्हर्स ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. म्हणजे एखाद्या MAC ऍड्रेसवरनं IP ऍड्रेस फाइंड करायचा असेल तर RARP वापरतात, आणि IP ऍड्रेसवरनं MAC ऍड्रेस आयडेंटिफाय करायचं असेल तर ARP वापरलं जातं. म्हणजे हा झाला तिसरा लेअर. दिस इज अगेन पॅरलल लेअर. इकडचा नेटवर्क लेअर आहे, इकडे इंटरनेट लेअर आहे. आता काही इम्प्रूव्ड व्हर्जन मध्ये ह्या नेटवर्क जो 7 लेअर OSI मॉडेलचा जो नेटवर्क लेअर होता तेच याला नाव दिलेलं आहे. आता जो शेवटचा लेअर आहे तर डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. आता हे जे 2 लेयर्स होते त्या डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअरला इम्प्रूव्ड व्हर्जन मध्ये सुद्धा त्यांनी हे 2 लेअर असेचे असे ठेवलेले आहे. म्हणजे जे TCP/IP चं लेटेस्ट इम्प्रूव्ड जे मार्केटमध्ये आलेलं आहे किंवा पब्लिश केलेलं आहे, त्यांनी आता त्याला लिंक लेअर नाव देण्याऐवजी इट इज डिवाइडेड इंटू अगेन 2 पार्ट्स. वन पार्ट इज रिलेटेड टू एक फिजिकल, जो डेटा ट्रान्समिशनशी रिलेटेड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिजिकल लेअर. आणि जो त्याच्याशी लॉजिकल डेटा ट्रान्सफर म्हणजे मॅक ऍड्रेस फाइंड आउट करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड फ्रेम ट्रान्सफर किंवा स्विचिंग, म्हणजे डेटा स्विच कसा करायचा एका जागेपासून दुसरीकडे, जे स्विचिंग फंक्शन आहे दॅट इज गिवन टू डेटा लिंक लेअर. अँड अनदर ऍक्च्युअल फिजिकल डेटा ट्रान्समिशन इज गिवन टू युअर फिजिकल लेअर. थोडक्यात हे 2 लेअर लिंक लेअर मध्ये 2 लेअर एकत्रित आहे. डेटा लिंक लेअर अँड फिजिकल लेअर इज कंबाइंड टू फॉर्म लिंक लेअर in improved version of TCP/IP. As I said, there are again 2 layers. So basically old TCP/IP चं व्हर्जन जर बघितलं त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन, ट्रान्सपोर्ट, इंटरनेट आणि लिंक लेअर असे 4 लेयर्स आहेत. परंतु जे इम्प्रूव्ड व्हर्जन मध्ये ऍप्लिकेशन लेअर ॲज इट इज आहे, ट्रान्सपोर्ट पण ॲज इट इज आहे, इंटरनेट लेअरला त्यांनी नेटवर्क लेअर असं नाव दिलेलं आहे. आणि पुढचे जे 2 लेअर आहेत ते OSI चे जसे लेअर होते तसेचे तसे इथं ठेवलेले आहेत, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. आणि त्यालाच करस्पॉन्डिंग रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा ऑलमोस्ट ज्या OSI ने डिफाईन केल्या होत्या त्याच प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या 2 लेअरला दिल्या आहे. म्हणजे थोडक्यात आत्ताचं जे TCP/IP मॉडेल आहे किंवा इम्प्रूव्ड TCP/IP मॉडेल आहे, दिस इज अ 5 लेअर मॉडेल कन्सिस्टिंग ऑफ application, transport, internet, data link and physical layers. So these are the layers. आणि TCP/IP मध्ये महत्वाचं काय, हे जरी लेअर असेल
तर प्रत्येक लेअरला त्याचं काहीतरी डिव्हाइसेस आहे आणि ते डिव्हाइसेस ऑपरेट करण्यासाठी त्याचे फिक्स प्रोटोकॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत. लेट्स सी विल गो इन अहेड ऑफ दिस. तर आता याच्यामध्ये जे बघायचं आहे आपल्याला की आता मी मगाशी जे एक्सप्लेन केलं ऑलमोस्ट सेम कन्सेप्ट इथे आहे. ओके, जर तुमच्या लक्षात आलं असेल की ही अगेन सेम फिजिकल दाखवायचा प्रयत्न केला. दीज आर द होस्ट लेयर्स, दीज आर द मीडिया लेयर्स which is common to your both OSI model as well as TCP/IP model. हे पहिले जे 3 हिरव्यामध्ये दाखवले ऍप्लिकेशन प्रेझेंटेशन सेशन, दीज आर त्याचा बेसिक युनिट हा डेटा आहे आणि हे तिन्ही लेअर कंबाईन करून आपण ह्या लेअरला काय म्हटलेलं आहे तर दिस इज ऍप्लिकेशन लेअर ओनली. आणि ह्या ऍप्लिकेशन लेअर मध्ये हा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल आहे, डोमेन नेम सर्व्हर आहे, HTTP आहे, FTP आहे म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे, देन सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, नेटवर्क न्यूज ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, हा टेलिकम्युनिकेशन टेलनेट म्हणून प्रोटोकॉल आहे, दॅट इज फॉर रिमोट, आणि हा सेक्युर्ड शेल म्हणून आहे, जे की तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही नेटवरती बसतात आणि नेटवरती एखादी वेबसाईट ऍक्सेस केली जाते तर तेव्हा तो म्हणतो ही वेबसाईट सेक्युर्ड नाही किंवा सेक्युर्ड नसेल तर तुम्हाला ती कशावरून आयडेंटिफाय करतात तुम्ही तर नॉर्मली वी यूज एक HTTP असेल तर ती नॉर्मली सेक्युर्ड असू शकते, अनसेक्युर्ड असते. पण जेव्हा तुम्ही HTTPS म्हणतात, S स्टँड्स फॉर सेक्युर्ड, HTTPS असेल तर त्याचा अर्थ ती सेक्युर्ड साईट असते. सेक्युर्ड साईट म्हणजे काय असतं की तुझ्यावरून जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्समिट करतात किंवा रिसीव्ह करतात त्यावेळी डेटा हा एन्क्रिप्ट करून पाठवलेला असतो किंवा डिक्रिप्ट करून तो घेतलेला असतो. जे ऑब्व्हियसली ते सेक्युर्ड SSL सॉकेट म्हणतात त्याला, सेक्युर्ड सॉकेट लेअर. तर SSLचा याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनल पेमेंट करावे लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग ती साईट तुम्ही सिक्युअर करू शकतात. म्हणजे दॅट इज द डिफरन्स बिटवीन HTTP अँड HTTPS. जेव्हा कोणत्याही पेमेंट साईट असतील तर तुम्हाला 100% लक्षात येईल की त्या ऑलवेज दीज आर स्टार्ट्स विथ HTTPS. जेव्हा एखादी वेबसाईट HTTPS ने सुरुवात होते तेव्हा ती नेहमी सेक्युर्ड वेबसाईट असते आणि HTTPच असेल तर त्यावेळी HTTP:// जर तुम्ही त्याचा हे करत असाल तर त्यात ती अनसिक्युर्ड आहे आणि दॅट इज इम्प्लिमेंट बाय युझिंग दिस पर्टिक्युलर प्रोटोकॉल. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत. लेटर ऑन आय विल ऑल्सो शो यू देयर आर सम मेनी मोर प्रोटोकॉल्स विच वर्क्स इन ऍप्लिकेशन लेअर. आता इथे ट्रान्सपोर्ट लेअरचा विचार केला तर त्याचं काम काय आहे. आता हे बघा ऍप्लिकेशनचं नेटवर्क प्रोसेस टू ऍप्लिकेशन प्रेझेंटेशनचं आपण बघितले अगोदर, डेटा रिप्रेझेंटेशन अँड इन्क्रिप्शन. सेशनचं होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन जे आहे, इंटर होस्ट कम्युनिकेशन जे कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर कम्युनिकेशन हे कोण मेंटेन करत असतं तर सेशन लेअर. हे तिन्ही कामं आता TCP/IP मध्ये ऍप्लिकेशन लेअरकडे देण्यात आलेली आहेत. पुढचा विचार जर केला तर ट्रान्सपोर्ट लेअर आहे. हे ट्रान्सपोर्ट लेअर ॲज इट इज TCP/IP मध्ये आहे आणि दिस इज एंड टू एंड कनेक्शन्स अँड रिलायबिलिटी. रिलायबिलिटी काय, रिलायबिलिटी कोणाचा तर डेटा ट्रान्सफरची रिलायबिलिटी. ती कधी येते जेव्हा पॅकेट टू पॅकेट बरोबर ट्रान्समिट केले आणि तिथं रिसीव्ह केले आणि त्याची बरोबर सिक्वेन्सिंग केली की जो ओरिजिनल डेटा होता तोच तुम्हाला रिसिव्हरला मिळू शकेल. ट्रान्समिटरचा डेटा ॲज इट इज रिसिव्हरला मिळाला तर तुम्हाला रिलायबिलिटी मिळते आणि ती TCP प्रोटोकॉलनेच मिळते. तुम्हाला रिलायबिलिटीची गरज नसेल आणि स्पीड फास्ट पाहिजे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही UDP प्रोटोकॉलचा वापर करू शकता. नंतर नेटवर्क प्रोटोकॉलचं महत्वाचं काम काय आहे, पाथ डिटर्मिनेशन. म्हणजे थोडक्यात याचं सगळ्यात जास्त आहे ना महत्वाचं काम काय आहे या नेटचं तर राउटिंग ऑफ पॅकेट्स. म्हणजे रॉकेट जे काही पॅकेट्स आहेत ते रूट कसे करायचे, कसे एका त्याचा सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत कुठं कुठं कसा कसा तो गेला पाहिजे आणि त्याचं राउटिंग कसं करायचं आणि शॉर्टेस्ट पाथ कसा बघायचा आणि त्याच्यावरून तो कसा रूट करायचा आणि सगळे पॅकेट कसे पोहोचतील हे बघायचं. दॅट इज द वर्क ऑफ network layer. So path determination and IP, that is it entirely based on logic addressing, and this logical addressing is कशामुळे मिळते त्याला लॉजिकल ऍड्रेस, ते ऍड्रेस मुळे. म्हणजे IP ऍड्रेस हा त्याचा प्रत्येक पॅकेटचा IP ऍड्रेस हा फिक्स असतो तेवढ्या सेशन पुरता त्या दोघांचं एकदा कनेक्शन एस्टॅब्लिश होईपर्यंत. म्हणून टेम्पररी त्याला ऍड्रेस दिलेले असतात, त्याला म्हणतो आपण लॉजिकल ऍड्रेस. आणि हा लॉजिकल ऍड्रेस फक्त तेवढ्या सेशन पुरताच मर्यादित असतो. एकदा सेशन संपला की परत तुम्हाला काय होतं, परत यू कॅन हॅव सम डिफरंट आणि हे IP ऍड्रेस असतात हे फिक्स असतात. सोर्स टू डेस्टिनेशन पर्यंत तेच IP ऍड्रेस असतात आणि तेच IP फक्त प्रॉपरली रूट होत असतात. आणि ते रूट करायचं काम कोण करत असतं तर हा इंटरनेट प्रोटोकॉल करतो.
हा आता ICMP हे तर बघितलं आपण, ARP बघितलं. हा जो DHCP आहे दॅट इज कॉल्ड डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉलचं काम काय असेल तर कदाचित बघा तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर ऍक्सेस करता तर त्या कॉम्प्युटर ऍक्सेसला कधी कधी तुम्हाला इंटरफेस कार्डला आयपी ऍड्रेसेस द्यावे लागतात. हे आयपी ऍड्रेसेस कसे द्यायचे असतात हे तुम्हाला नंतर मी एक्सप्लेन करेल. परंतु ते आयपी ऍड्रेस न देता, फिजिकल ऍड्रेस न देता जर तो ऑटोमॅटिकली त्याला आयपी देत असेल तर त्याला म्हटलं जातं DHCP. म्हणजे त्यासाठी तुम्हाला DHCPचा सर्व्हर इन्स्टॉल करावा लागतो आणि तो सर्व्हर काय करत असतो की त्या नेटवर्क कार्डला ऍड्रेस देत असतो. आता हे फिजिकल ऍड्रेस आणि लॉजिकल ऍड्रेस काय असतं तर एकदा तुम्ही नेटवर्क ऍड्रेस बघितल्यानंतरच मला वाटतं ते तुम्हाला समजू शकेल किंवा एखाद्या एक याच्यामध्ये मी तुम्हाला नंतरही एक्सप्लेन करू शकेल की एक्झॅक्टली नेटवर्क ऍड्रेस काय असतो आणि हे किंवा मे बी जेव्हा आपण आयपी बघणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला सांगतो आयपी ऍड्रेसेस काय असतात आणि आयपी ऍड्रेसेस कसे दिले जातात. त्यावेळी ऑटोमॅटिक ऍड्रेसिंग एक ऑप्शन असतो. तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर तो मग आयपी ऍड्रेस द्यायचा, टेम्पररी त्या होस्टला आयपी ऍड्रेस द्यायचं काम DHCP करतो. त्यांनी काय होतं की डुप्लिकेट ऍड्रेस ऑटोमॅटिकली अवॉइड होतात आणि तुम्हाला फिजिकल ऍड्रेस समजा एकाच नेटवर्कमध्ये दोघांना जर सारखे ऍड्रेस दिले गेले चुकून तुमच्याकडनं तर त्यावेळी कॉन्फ्लिक्ट होतं आणि नेटवर्क तुमचं स्लो होतं. तसा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून DHCP वापरले जातात. त्यांनी त्या नेटवर्कला ऑटोमॅटिकली ऍड्रेसेस तो देत असतो. म्हणजे आपण किती नेटवर्क जोडू शकतो, जसं आपण क्लास सी नेटवर्क म्हटलं तर 254 कॉम्प्युटर एका नेटवर्कला जोडता येतात. मग 254 चे फिजिकल ऍड्रेस तुम्हाला 254 देता येतात. एखाद्याचा जर डुप्लिकेट झाला आपल्याकडनं तर आपल्याला 254 चे 254 बघावं लागतील की कुठं डुप्लिकेट झालेलं आहे. तर तो अव्हॉइड करण्यासाठी बेस्ट कन्व्हेन्शन इज दॅट DHCP. आणि नॉर्मली DHCP हा चांगल्या नेटवर्किंगमध्ये DHCPच वापरला जातो की सो दॅट इट कॅन आयडेंटिफाय युअर नेटवर्क करेक्टली. आता पुढचं जे दोन लेयर्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ डेटा लिंक लेयर आणि फिजिकल लेयर. आता आपण असं म्हटलं की ते दोन्ही कंबाईन करण्यात आलेले आहेत त्या TCP/IP मध्ये. परंतु जेव्हा ते इम्प्रूव्ह TCP/IP आलं त्याच्यामध्ये हे दोन्ही लेयर त्यांनी वेगवेगळे ठेवलेले आहेत. आता जे डेटा लिंक लेयर असतं ते त्याच्यामध्ये दोन सब लेयर्स असतात. आपण मागच्या वेळी पण बघितलं की हे डेटा याच्यात फ्रेम्सने डेटा ट्रान्समिट होतो आणि दोन सब लेयर कोणते तर मीडिया ऍक्सेस कंट्रोल लेयर एक आहे आणि एक लॉजिकल लिंक कंट्रोल लेयर आहे. म्हणजे मीडिया ऍक्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर फिजिकल ऍड्रेसिंग, लॉजिकल लिंक कंट्रोल इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर ऍड्रेसिंग. म्हणजे फिजिकल टू फिजिकल जेव्हा ते डेटा ऍड्रेस होतो तेव्हा तो डेटा फ्रेम बाय फ्रेमने जातो. तेव्हा ती फ्रेम मेंटेन करायचं काम, ती लॉजिकल लिंक एस्टॅब्लिश करायचं काम बिटवीन दॅट दोज टू फिजिकल डिव्हाइसेस हे काम डेटा लिंक लेयर करतं. आणि त्याच्यातलं एरर सिक्वेन्सिंग कंट्रोल वगैरे जे ट्रान्सपोर्ट लेयरचं काम असतं तेच काम ऑलमोस्ट डेटा लिंक करत असतं. फक्त ते ट्रान्सपोर्ट लेयर पॅकेटची काळजी घेतं, डेटा लिंक लेयर हे त्याच्या फ्रेम. ओके, हा फरक आहे याच्यामध्ये. आता जे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट आहे तर त्या 4 पद्धतीने इथं इम्प्लिमेंट करता येतं. याच्यामध्ये आहे बघा, एक इथरनेट आहे. इथरनेट आपण डिटेल्स पाहणार आहोत कारण आपल्याला इथरनेट स्टँडर्ड्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 महत्वाचे स्टँडर्ड्स आहेत. 802.3, 802.4 आणि 803.5 हे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते इथरनेट स्टँडर्ड्स आहेत. ते एक असं म्हणजे एक इथरनेट साठी आहे, एक टोकन रिंग साठी आहेत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं आणि एक रिंग स्टँडर्ड्स आहेत. तर हे आपण स्टँडर्ड्स डिटेल्स पाहणार आहोत कारण त्याच्यामध्ये डेटा कसा ट्रान्समिट होतो ओव्हर केबल किंवा इंटरनेटवरती ते आपल्याला शिकायचं आहे. मग आता हे जे XDSL आहे दॅट इज कॉल्ड एज अ डिजिटल सबस्क्रायबर लाईन. जेव्हा तुम्ही डिजिटल सबस्क्रायबर लाईन म्हणतात त्याच्यामध्ये एक स्टँड्स फॉर आयदर असिंक्रोनस असेल किंवा ती सिंक्रोनस असू शकते. आता डिजिटल सबस्क्रायबर लाईन तुम्हाला माहिती आहे ते DSL कुठं वापरली जाते, नॉर्मली टेलिफोन लाईन्स मध्ये. आता अलीकडे हे DSL च्या थ्रू सुद्धा तुम्हाला कनेक्शन होतं. जर तुम्ही अगोदरच्या ज्या काही स्कायनेट किंवा तुम्ही आपल्या औरंगाबादमध्ये ज्या काही सर्व्हिसेस होत्या त्या DSL वरती ऑपरेट करत होत्या आणि त्याच्यामध्ये जे काही नेट कम्युनिकेशन व्हायचे ते कॉपर केबलने करायचे. आणि कॉपर केबलच्या जर साह्याने तुमचा नेट डेटा जात असेल आणि तुमच्या घरीपर्यंत येत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ डिजिटल सबस्क्रायबर लाईन. ती असिंक्रोनस असू शकते किंवा सिंक्रोनस असू शकते. त्याचा स्पीड नॉर्मली आता DSLचा जर तुम्ही बघितला तर तुम्ही स्टडी पण केलेला आहे. इट इज नॉर्मली युज्ड इन डिजिटल सिग्नल ट्रान्समिशन.
स्पेशली पल्स कोड मॉड्युलेटेड सिग्नल जे असतात TCM सिग्नल, हे आता तुम्ही डिजिटल कम्युनिकेशन शिकताय तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तिथं 20 लाईन्सचं जे मॉडेल असतं त्याच्यामध्ये 1.544 MB पर सेकंड जो डेटा ट्रान्समिट होतो दॅट इज युज्ड मोस्टली DSL लाईन्स आर युज देअर. देन हा जो PPP पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल जो आहे तो डाटा पीअर टू पीअर प्रोटोकॉल म्हणतात त्याला, PPP प्रोटोकॉल, किंवा हा एनहान्स ऍप्लिकेशन प्रोटोकॉल आहे, हा जो EAP प्रोटोकॉल आहे, हे सगळे जे प्रोटोकॉल्स आहेत दॅट टेक्स केअर ऑफ ट्रान्समिशन स्टँडर्ड्स, म्हणजे डेटा एका सोर्स पासून दुसऱ्या सोर्स पर्यंत ओव्हर केबल कसा ट्रान्समिट झाला पाहिजे. सो दॅट इज टेकन केअर बाय आयदर इथरनेट केबल. इथरनेट केबल ह्या कशा असतात तर ह्या नॉर्मली तुमच्या UTP STP केबलवरती इथरनेट ट्रान्समिट होतं. कॉपर केबल ज्या असतात त्याच्यावर XDSL ने ट्रान्समिट होतं, किंवा जर तुम्हाला फ्रेमनी ट्रान्समिट करायचं असेल, वायरलेस ट्रान्समिट करायचं असेल तर पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल किंवा X25 स्टँडर्ड्स आहेत जे जे त्याच्यामध्ये फ्रेम रिले टाईप स्टँडर्ड्स आहेत. X25 स्टँडर्ड्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वायरलेस ट्रान्समिशन करू शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते दोन्ही डिव्हाइसेस जे येतात ते X25 स्टँडर्ड्स ट्रान्समिशन येतं that comes under data link layer and physical layer. So at the end इथं शेवटी दिलेले आहे तुम्हाला अदर फिजिकल व्हॅन ट्रान्सपोर्ट लेयर्स कोणकोणते आहेत. तर वायरलेस आहे, व्हॅन वायरलेसचा आहे, एक वाईड एरिया नेटवर्क आहे, DSL आपण म्हटलं डिजिटल सबस्क्रायबर लाईन. आता T1 आणि E1 ह्या सुद्धा ट्रान्समिशन लाईनच आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की ते T1 म्हणजे काय तर दिस इज PC. मी जे मगाशी म्हटलं पल्स कोड मॉड्युलेशन 1.544 20 चॅनल्स ट्रान्समिट होतं. हा T1 हा नॉर्थ अमेरिकन स्टँडर्ड्स म्हटलं तर त्याला T1 म्हटलेलं आहे. पण सिमिलर टाईप म्हणजे जिथं डिजिटल सिग्नल ट्रान्समिट केल्या जातात त्या लेअरवरती तर ह्या E1 इज युज्ड इन युरोपियन स्टँडर्ड्स. हे बेसिकली दोघांचं पर्पज सेम आहे, फक्त त्या स्टँडर्ड्सचं नाव वेगवेगळ्या दिलं आहे. त्या अमेरिकनवाले नॉर्थ अमेरिकनवाले T1 स्टँडर्ड म्हणतात, युरोपियनवाले E1 स्टँडर्ड म्हणतात. आता हे ऑटोमॅटेड टेलर मशीन हे तुम्हाला माहिती आहे, यू आर व्हेरी फॅमिलियर विथ ATM आणि ATMचं फंक्शनिंग काय आहे. किंवा आता तुम्ही अलीकडं जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं त्या काळामध्ये हे पॉस जास्त प्रसिद्ध झाले, बरोबर आहे ना. आता ह्या पॉस मध्ये तर दॅट इज ऍक्च्युली हे पॉस मशीन्स झालेले आहेत आणि हे पॉस मशीन्स काय करतात तर जे तुम्ही ऑटोमॅटिक बिलिंग करतात किंवा जे पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्ही पैसे देतात किंवा कोणत्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे करतात दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ युअर पॉस. आणि नंतर जे काही केबल म्हणजे याच्यासाठी जे काही स्टँडर्ड्स आहेत these standards all comes under what we call as an ethernet किंवा डेटा लिंक आणि फिजिकल लेअर वरती हे सगळे डिव्हाइसेस आहेत. म्हणजे आता तुमचं ATM असो, पॉस असो किंवा T1 A1 DSL व्हॅन वगैरे हे सगळं काही जे काही डेटा ट्रान्समिशन करतात ते सगळे तुमचे डेटा लिंक आणि फिजिकल लेअर वरती काम करत असतात. सो दिस इज ऑल कॉल्ड एज अन okay. So this is one comparison. Now I think whatever I have told you earlier, now almost same, this is also depicting the same. याच्यामध्ये फार काही वेगळं आहे असं मी म्हणणार नाही या स्लाइड मध्ये, कारण इथे जर तुम्ही बघितलं तर 7 ला लेफ्ट साइडला 7 मॉडेल लेयर्स दिलेले आहेत. ते लेयर्स परत रिपीट केलेले आहेत. त्याचा डेटा कोणता आहे, बिट्स, फ्रेम, पॅकेट, सेगमेंट कसा त्याचं ट्रान्सपोर्ट होतं ते बघितलं आहे. आणि त्याचे जे इक्विव्हॅलंट लेयर आहेत म्हणजे आपण काय म्हणू की जेव्हा ऍप्लिकेशन लेयर येतं त्या ऍप्लिकेशन लेयर मध्ये प्रोसेस किंवा ऍप्लिकेशन लेयर मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत विच वी हॅव डिस्कस सो फार इन डिटेल्स. आणि होस्ट टू होस्ट लेयर मध्ये TCP आणि UDP दॅट इज तो ट्रान्सपोर्ट लेअरला जो आहे आपण याकडे होस्ट टू होस्ट लेअर म्हणतो किंवा त्याला ट्रान्सपोर्ट लेअरच असं नाव दिलेलं आहे. होस्ट टू होस्ट म्हणा काय तुम्ही किंवा कसंही म्हणा त्यांनी काय फारसा फरक पडत नाही. इट इज ट्रान्सपोर्ट लेअर ओनली. आणि देन तिसरं जे लेअर आहे ते इंटरनेट लेअर आहे. आणि ह्या इंटरनेट लेअर इज व्हेरी सिमिलर टू युअर नेटवर्क लेअर. इकडचा जो नेटवर्क लेअरचा पार्ट आहे तो तुमचा याच्यामध्ये आहे. तो सगळा इंटरनेट लेअर, नेटवर्क लेअर इज पॅरलल टू इंटरनेट लेअर. यू कॅन से ट्रान्सपोर्ट लेअर इज पॅरलल टू होस्ट लेअर. आणि जे फायनली खालचं डेटा लिंक अँड फिजिकल लेअर आहे these two layers are very similar to your network access layer that is called as a टिपिकल शब्दामध्ये म्हणायचं असेल तर त्याला लिंक लेअर असं संबोधलेलं आहे किंवा लिंक लेअर असं नाव दिलेलं आहे which is called as a network access. So this is also another way you can compare OSI model and TCP/IP model. At the end of this you should understand one very clearly की OSI मॉडेल हे रेफरन्स मॉडेल आहे. OSI मॉडेल वरती हे फक्त
सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सला आणि कन्झ्युमर्सला ह्या गाईडलाईन्स आहेत. जे मॅन्युफॅक्चरर्स करतात तर शक्यतो एका लेअर प्रमाणे त्याचे जे प्रोटोकॉल ऑपरेट होतात ते प्रोटोकॉल त्या डिव्हाइसेसमध्ये इम्प्लिमेंट केले तर ते काम तो डेफिनेटली करू शकेल. म्हणजे त्याचे स्पेसिफिकेशन आणि स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरने ॲडर केलं तर याच्यामध्ये अक्रॉस द वर्ल्ड कोणते डिव्हाइसेस कशासाठी तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे एका मॅन्युफॅक्चररचं डिव्हाइस कॅन बी रिप्लेस विथ another manufactured devices provided those manufacturers have taken care to implement or manufacture their devices by compiling or by the rules which follow the rules, guidelines and standards. हे जर त्याच्याप्रमाणे त्यांनी फॉलो केले तर कुठेही प्रॉब्लेम येत नाही. हे जरी रेफरन्स मॉडेल असलं तर TCP/IP इज मोर युजफुल मॉडेल. इट इज अ लो वेटेड मॉडेल. दिस सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड मॉडेल ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेड मॉडेल म्हणून आपण त्याला वर्किंग मॉडेल असंही म्हणतोय किंवा हे कन्सेप्च्युअल मॉडेल असंही म्हणतायत. कन्सेप्च्युअली ते इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि ऍक्च्युअली मार्केटमध्ये ते म्हणजे आपल्या वर्ल्डमध्ये ते वापरलं जातं. आणि बेस्ट एक्झाम्पल इज युअर इंटरनेट. इंटरनेट इज ऍक्च्युअली बेसिकली based upon your TCP/IP model only. So this is all about this. So this is another way of implementing the same things that I find. Another slide that is how you can compare with this. पण याच्यामध्ये बरेचसे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. ते प्रोटोकॉल्स काही फार ऍडव्हान्स प्रोटोकॉल्स आहेत, काही फार स्पेसिफिक प्रोटोकॉल्स आहेत. आता हे जेवढे काही प्रोटोकॉल्स वाटले जे याच्यापेक्षा जे वेगळे आहेत ते प्रोटोकॉल्स कोणकोणते असतील तर सगळ्यात खाली जर आपण गेलं तर इथे RS-232 आहे. ते सिरियल स्टँडर्ड्स प्रोटोकॉल आहे. ते सिरियल कम्युनिकेशन साठी आहे ते प्रोटोकॉल्स. नंतर हा UTP आहे, DSL फायबर. हे जे काही येतं इथे इथरनेट येतं. दिस इज प्रिडॉमिनेंटली युज्ड इथरनेट स्टँडर्ड्स. आता हे आपण बघितले APRP, IP4, व्हर्जन 4, व्हर्जन 6 हे एक आपण पुढे जाऊन बघू इंटरनेट प्रोटोकॉल मध्ये. TCP/UDP हा कॉमन आहे. इथे पण बरेचसे प्रोटोकॉल्स तसे कॉमन आहेत पण याच्यामध्ये बरेचसे प्रोटोकॉल्स हे नवीन आहेत. तर हे नवीन प्रोटोकॉल्स मध्ये जस्ट टू हॅव आयडिया मी ते सगळ्या प्रोटोकॉलची नेटवरनं फक्त तुम्हाला एक दोन लाईन मध्ये तुम्हाला कळतील की त्याचं नाव काय आहे, तो प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो. एवढं जरी कळालं तरी आपण आज डिटेलमध्ये जायची काय फारशी या स्टेजला तरी गरज नाही. जेव्हा तुम्हाला एखादं स्पेसिफिक काम करायचं असेल, स्पेसिफिक डेटा ट्रान्समिट करायचा असेल, स्पेसिफिक ट्रान्समिशन रिसेप्शन असेल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रोटोकॉल डिझाईन करायची गरज नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये त्या कामासाठी तो प्रोटोकॉल मिळू शकेल. म्हणजे ते सॉफ्टवेअर मिळू शकेल. ते सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करण्यासाठी जे हार्डवेअर लागेल ते तुम्हाला डिझाईन करावं लागेल ऍज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून. ओके, तो दिस इज वन. हे ऍप्लिकेशन लेअरचे एवढे प्रोटोकॉल्स आहेत की जे इथं वरती दिलेले आहेत बघा. हे सगळे मॉडबस, ACP2, DNP, HTTP वगैरे हे जे काही वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत हे नॉर्मल प्रोटोकॉल पेक्षा आपण जे मगाशी बघितले होते हे सगळे प्रोटोकॉल कोणते आहेत हे बघा. हे प्रोटोकॉल हे नॉर्मली TCP/IP किंवा इंटरनेटमध्ये वापरले जातात. हे एवढे हे मेजर प्रोटोकॉल्स आहेत. पण नाऊ अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी वापरलेले प्रोटोकॉल सुद्धा इथे दिलेले आहेत. मॉडबस काय, ACP2 काय, DNP काय, HTTP काय. तर याचे जे मिनिंग्स आहेत ते आय हॅव कलेक्टेड ओव्हर हिअर ॲज ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल. आणि हे दुसरे जे काही वापरलेले आहेत NPS म्हणजे काय, SMB म्हणजे काय, SQL, RPC, P2, PSCP, SDP, SIP म्हणजे हे जे काही प्रोटोकॉल्स आहेत हे प्रोटोकॉल्स फार स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत. आणि हे जे आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही याचा विचार करतात ह्या प्रोटोकॉलचा तर हे जो H323 प्रोटोकॉल जो आहे तो व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आहे. दॅट इज this is very good protocol and this is VoIP. You can transmit packets over internet line. Actually, I have worked about 1 month on this H.323 VoIP protocol when I have decided to do my PhD in Kolkata. But later on, due to my own problems, after though I was selected for quality improvement in the PhD program, then I quit because of my own personal problem. But I have worked on this particular H323 standard, that is VoIP protocol, and which is used for both for transmission of packet data transmission as well as voice over digital transmission. So this is a very good protocol and this is also takes care of a transmission. एक मिनिट. हाँ रखते सर बोला. हाँ
फेल आहे आणि ट्रान्समिट मागतोय, तर कशी ट्रान्समिट देत? मला वाटतं नाही देत आहे ट्रान्समिट. तुम्ही MSBT ला विचारून बघा ना, फेल मुलांना आपण ट्रान्समिट देतो का? बरं, माझं लेक्चर चालू आहे, मी तुम्हाला नंतर फोन देतो तुम्हाला. आपले जे हेड होते ना इलेक्ट्रॉनिक्सला, इथे तिकडे ट्रान्सफर झाले, त्यांना फोन करून बघा ना असेल का. हा, नागदेवेंना, हो. नागदेवे सांगतील तुम्हाला, किंवा आणखी एक जण कोणतरी तिथं एक सप्पा मॅडम होती, शिरसाट मॅडम होती. शिरसाट मॅडम पण सांगेल. माझे दोन्ही नंबर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला माझं लेक्चर संपल्यावर फॉरवर्ड करतो. ओके. ओके, वी आर टॉकिंग अबाउट दिस. आता जे TCP/IP प्रोटोकॉल आहे, आता तेच ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्याच गोष्टी मी परत इथे रिपीट करतोय. हे कन्सेप्च्युअल मॉडेल आहे, एक सेट ऑफ कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स आहे याच्यामध्ये. हे इंटरनेटसाठी वापरलेलं आहे किंवा सिमिलर प्रकारच्या नेटवर्कमध्ये वापरता येतं. हे बेसिकली फाउंडेशन, TCP/IP हे बेसिक फाउंडेशन आहे नेटचं प्रोटोकॉलचं, आणि त्याच्यामध्ये मेजर दोन महत्वाचे प्रोटोकॉल जे ट्रान्सपोर्ट लेअरला, नेटवर्क लेअरला वापरले जातात. एक ट्रान्सपोर्ट लेअरला TCP वापरलं जातं, नेटवर्क लेअरला IP प्रोटोकॉल वापरलं जातं. हे महत्वाचे प्रोटोकॉल्स आहेत, आणि हे दोन प्रोटोकॉल महत्वाचे असल्यामुळे एंटायर सूटला TCP/IP हा प्रोटोकॉल असंच नाव दिलेलं आहे. म्हणजे हे दोन प्रोटोकॉल जरी वेगळे असले आणि बाकीचे याच्यापेक्षा बरेचसे 15-20 जे प्रोटोकॉल त्याच्यामध्ये आलेले आहेत सूटमध्ये, ते जरी वेगळे असले तरी याच्याशिवाय त्यांचं काम होऊ शकत नाही. म्हणून हे बेसिक फाउंडेशन प्रोटोकॉल आहे. म्हणून आपण त्याला, ह्या मॉडेलला किंवा ह्या सूटला TCP/IP सूट असं म्हटलं जातं, किंवा TCP/IP प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आता हे कधी डेव्हलप झालं, तर आपण डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, हे डॉट मॉडेल आहे. या डॉट मॉडेलमध्ये आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे पण डॉट मॉडेल म्हणून उल्लेख होता बघा एका ठिकाणी. ओके, नाही आपल्या याच्यामध्ये होता ते मागचं मी जे एक्सप्लेन केलं तुम्हाला, ऍप्लिकेशन टू प्रेझेंटेशन टू ऍप्लिकेशन लेअर OSI मॉडेलमध्ये, त्याच्या सगळ्यात राईट साईडला DoD मॉडेल आहे, आणि त्या DoD मॉडेलमध्ये ह्या 4 लेअरचा उल्लेख केलेला आहे. ओके, ती स्लाइड आता मला दुसऱ्या स्लाइड मध्ये असल्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. बट एनिवे, हे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अमेरिकेचं जे आहे, त्यांचा डार्पा म्हणून नावाचा एक प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टवरती लोक जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांनी हे TCP/IP प्रोटोकॉल डेव्हलप केला, आणि त्या प्रोटोकॉल थ्रू त्यांनी दाखवून दिलं की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण डेटा ट्रान्समिट करू शकतो. नुसता ट्रान्समिट नाही करू शकत, तर एरर फ्री डेटा ट्रान्समिट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला TCPचा प्रोटोकॉलचा उपयोग होऊ शकतो, आणि तो बरोबर कंट्रोल ठेवू शकतो डेटा ट्रान्समिशनवरती. आणि हे एंटायर TCP/IP सूट जो आहे, तो हा एंटायर कसा आहे, तर प्रोटोकॉल स्टॅक आहे. स्टॅक म्हणजे एकावर एक, म्हणजे सगळे प्रोटोकॉल कसे एकावर एक ठेवले की ते सगळं 7 लेअरचं काम 5 लेअर मध्ये किंवा 4 लेअर मध्ये होत आहे. म्हणजे आता बेसिकली याचं काम काय आहे, इंटरनेट प्रोटोकॉल सूट काय करतो, इट प्रोव्हाइड्स एंड टू एंड डेटा कम्युनिकेशन. स्पेसिफाय करतो, तर हाऊ डेटा शुड बी पॅकेट कसा केला पाहिजे, त्याला ऍड्रेस कसा दिला पाहिजे, कसा ट्रान्समिट केला पाहिजे, कसा रूट केला पाहिजे, म्हणजे कसा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रस्त्याने किंवा वेगवेगळ्या रूटनी तो सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत रिसीव्ह केला पाहिजे. द फंक्शनॅलिटी इज ऑर्गनाइज इंटू 4 ऍब्स्ट्रॅक्शन लेयर्स. आता आपण बघितलं एंटायर फंक्शनॅलिटी जी, हॅलो हॅलो, काही प्रॉब्लेम आहे? हॅलो, हा बोला, काही प्रॉब्लेम आहे का? जस्ट एक 5-7 मिनिटात मी फिनिश करू शकेल. मला कोणाचा तरी आवाज आला असं. कॅन यू हिअर मी? येस सर. येतोय ना आवाज? येतोय ना माझा? हा, एक 5-7 मिनिटात मी फिनिश करतो, म्हणजे माझं जे टार्गेट आहे तिथपर्यंत जाऊया आपण, आणि पुढच्या वेळी मग आपण TCP/IP विथ त्याचा हेडर आणि IP प्रोटोकॉल त्याचे डिटेल्स बघूया, आणि मग आपण ह्या ज्या दोन गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, तर मग बेसिकली बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होऊ शकेल. फक्त तुम्ही थोडंफार व्हिज्युअलाइज करू शकाल की ऍक्च्युली इंटरनेट कसं चालतं किंवा कसं वर्क होतं. आता एक 5-7 मिनिटात आय जस्ट फिनिश अप दिस. आपण जेव्हा बघितलं हे 4 ऍब्स्ट्रॅक्शन लेअर मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे जे 7 लेअर होते, दीज आर कन्वर्टेड इंटू 4 ऍब्स्ट्रॅक्शन लेअर. त्याला आपण म्हटलं ऍप्लिकेशन लेअर, प्रोटोकॉल लेअर, इंटरनेट लेअर आणि लिंक लेअर. आता सर्वात खालचं जे ते लिंक लेअर आहे, ते कशाशी आहे, ते रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे, तर कम्युनिकेशन मेथड्स फॉर डेटा दॅट रिमेन्स विथिन अ सिंगल नेटवर्क सेगमेंट. म्हणजे एका लॉजिकल टू लॉजिकल मध्ये ही लिंक जी एस्टॅब्लिश होते दोन कॉम्प्युटरमध्ये, मग फिजिकल लेअरला किंवा फिजिकल ऍड्रेसिंग वरती तो कसा डेटा ट्रान्समिट होतो, ते दॅट इज मेथड्स, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर लिंक लेअर.
त्याच्या वरचं लेअर ते इंटरनेट लेअर आहे. आता इंटरनेट लेअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं की आता हे पॅकेट्स आहेत, हे पॅकेट्स ट्रान्समिट करतात आणि आयपी हा महत्वाचा त्या लेअरला आहे. पुढचं लेअर जे ट्रान्सपोर्ट लेअर आहे ते कशाशी रिस्पॉन्सिबल आहे? होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन. म्हणजे कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर एकदा सेशन झालं, त्याचे पोर्ट ऍड्रेस आणि आयपी ऍड्रेस फिक्स केले की ते कम्युनिकेशन त्याचं सुरू होतं. ऍप्लिकेशन लेअर इट प्रोव्हाइड ऑल द प्रोसेसेस, जेवढा डेटा एक्सचेंजसाठी आणि ऍप्लिकेशनसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतील त्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन लेअर मध्ये होतात. आता हे जे आहे तर डेटा टीसीपीचं एन्कॅप्सुलेशन कसं होईल? तर हा पहिल्यांदा डेटा असतो. डेटा आयदर युडीपी पॅकेटमध्ये असेल किंवा टीसीपी पॅकेट्समध्ये असू शकतो. युडीपी हा अनरिलायबल आहे आणि टीसीपी हा मोस्ट रिलायबल आहे, कारण तो कनेक्शन ओरिएंटेड आहे, हा कनेक्शन लेस ओरिएंटेड आहे. पण पॅकेट जरी विचार केला तर युडीपीचं हेडर असू शकतं किंवा टीसीपीचं हेडर असू शकतं. हा डेटा ॲज इट इज असतो. बघा, हा डेटा इथं आहे, इथं आहे, इथं इथं आहे. शेवटी डेटा सारखाच आहे. पण डेटा ट्रान्समिट करत असताना त्याला जे ॲडिशनल गोष्टी लागतात त्यासाठी हा युडीपी हेडर ऍड होतो. या युडीपी हेडर मध्ये हा युडीपी हेडर ॲज इट इज असतो. त्याला आणखी आयपी हेडर ऍड होतो त्याचा, म्हणजे हे दोन्ही येतात त्याला परत आयपीचा हेडर येतो. हे नुसतं ते तुमचं आयपी हेडर, या तिन्ही गोष्टी सारख्याच राहतात. म्हणजे हा डेटा, हा युडीपीचा डेटा, आयपी हेडर हे कलर मध्ये दाखवलंय, तो पूर्ण आला तो फ्रेमचा डेटा झाला. आणि ते फ्रेमचं हेडर इकडे वेगळं असतं, फ्रेमचं फुटर वेगळं असतं आणि हे फ्रेम या लिंक लेअरवरती ट्रान्समिट केलं जातं. म्हणजे शेवटी कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क मध्ये डेटा कसा एन्कॅप्सुलेट होतो, रिव्हर्स साइडने गेला तर दॅट विल बी डी एनकॅप्सुलेटेड. आता जेव्हा आपण म्हणतो की ऍप्लिकेशन काम करतं, तर ते बघा, आता ऍप्लिकेशन लेअर वी आर टॉकिंग अबाउट टीसीपी आयपी. टीसीपी आयपी मध्ये हे काय डिफाईन करतं, रिक्वायर्स टू कनेक्ट विथ इन नेटवर्क. म्हणजे दोन नेटवर्कला कनेक्ट होण्यासाठी प्रोटोकॉल किंवा जे काही स्टँडर्ड्स लागतात ते डिफाईन करायचं काम ऍप्लिकेशनचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा आपण ऍप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल घेतला, उदाहरणार्थ एचटीटीपी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तो काय डिफाईन करतो? तर वेब ब्राउझर आणि हाऊ अ वेब ब्राउझर कॅन फेच अ वेब पेज फ्रॉम अ वेब सर्व्हर. म्हणजे वेब ब्राउझरला जर एखादं पेज रिट्रीव्ह करायचं असेल, फेच करायचं असेल वेब सर्व्हरवरनं, तर तो कसं करेल? तर हे कोण डिफाईन करतं? एचटीटीपी. आता ते करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? एचटीटीपी प्रोटोकॉल मॅनेजेस कम्युनिकेशन बिटवीन वेब ब्राउझर अँड वेब सर्व्हर अँड ओपन्स द राईट सोर्स वेन URL इज एंटर्ड इन ऍड्रेस बार ऑर अ लिंक इज क्लिक. म्हणजे एखादी लिंक क्लिक केली किंवा URL वरती तुम्ही ऍड्रेस टाकला आणि त्याला एंटर मारलं की ऑटोमॅटिकली काय होतं की तो त्याच्याकडे चालला जातो. बेसिकली थोडक्यात काय आहे हे? एचटीटीपी काय आहे? तर मी म्हटल्याप्रमाणे एचटीटीपी ही लँग्वेज आहे. ती कोणासाठी लँग्वेज आहे? विच अंडरस्टँड वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर हे दोघं तिला व्यवस्थित अंडरस्टँड करतात आणि यूज फॉर, and they use that information to provide, they use that language to provide the required information. आता आपण जेव्हा when we type a URL in web address and hit enter key, HTTP protocol finds the address and delivers the requested contents or display error messages if the requested content. म्हणजे एखादी लिंक जर बरोबर नसेल तर तो एरर मेसेज देतो, आणि लिंक बरोबर असेल तर त्या लिंक पर्यंत जातो आणि तुम्हाला जे काही रिक्वेस्ट केला असेल ते तुम्हाला तो आणून देतो. ऍप्लिकेशन लेअर डज नॉट डिफाईन द ऍप्लिकेशन इटसेल्फ. मग ऍप्लिकेशन लेअर काय करतं? तर ऍप्लिकेशन लेअर डिफाईन द स्टँडर्ड सर्व्हिसेस अँड प्रोटोकॉल्स दॅट ऍप्लिकेशन नीड टू कनेक्ट विथ रिमोट कॉम्प्युटर. म्हणजे एखाद्या रिमोट कॉम्प्युटरला कनेक्ट होण्यासाठी काय काय लागतं, तर कोणते स्टँडर्ड लागतात, कोणत्या सर्व्हिसेस लागतात, कोणते प्रोटोकॉल लागतात, हे कोण डिफाईन करतं? तर ऍप्लिकेशन लेअर डिफाईन करतं. त्या ऍप्लिकेशन लेअर मधले मोस्ट कॉमन हे जे प्रोटोकॉल्स आहेत हे दीज आर मोस्ट कॉमन प्रोटोकॉल्स. आणि हे सगळे प्रोटोकॉल्स कॉमन का आहेत? कारण हे सगळे प्रोटोकॉल्स तुमच्या डे टू डे मध्ये तुम्ही इंटरनेटमध्ये वापरत असता. म्हणजे नुसतं HTTP ने वापरत, तर HTTPS म्हणजे तुम्हाला माहिती, एस स्टँड फॉर सेक्युअर्ड ॲज आय सेड, आणि बाकीचे सगळे कॉमन प्रोटोकॉल्स आहेत फॉर कॉमन ऑपरेशन्स. म्हणजे सिक्युरिटी मिळण्यासाठी, नेटवर्क मॅनेज करण्यासाठी, फाईल ट्रान्सफर करण्यासाठी, रिमोट ऑपरेशन करण्यासाठी, ऑटोमॅटिक जर तुम्हाला आयपी ऍड्रेस न टाकता जर तुम्हाला ऑटो मशीननी कॉन्फिगर करायचं असेल तर DHCP ने आयपी ऍड्रेस कॉन्फिगर करता येतात. आणि डोमेन नेम सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं मी म्हटलं gp-aurangabad.org.in हे नाव इट विल बी कन्वर्टेड इन टू इट्स इक्विव्हॅलंट आयपी ऍड्रेस. याला सुद्धा आयपी ऍड्रेस असतो. तो आयपी ऍड्रेस वाटलंच तर हे जे प्रोटोकॉल्स आहेत, जेवढे मला एक्झाम्पल्सनी तुम्हाला कमांड लाईन वरती देऊन तुम्हाला जर सांगता आले तर बरेचसे प्रोटोकॉल्स आहेत की जे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकेल, आणि त्याच्यातल्या याच्या गोष्टी काय आहेत, त्याच्यापासून काय मिळतं हे आपण बघू शकतो. म्हणजे दॅट विल सी ड्युरिंग ॲज अ ऍप्लिकेशन पार्ट.
आता दुसरं जे लेयर आहे ते ट्रान्सपोर्ट लेयर आहे. हे तर अगदीच हे तुमच्या लक्षात आलंय. होस्ट टू होस्ट कनेक्शन होतं. लॉजिकल कनेक्शन मध्ये एस्टॅब्लिश झाल्यानंतर होस्ट टू होस्ट कनेक्शन होईल आणि त्याच्यासाठी महत्त्वाचे फंक्शन काय? सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे काय आलं? जर एखादी 1000 MB ची फाईल मला 1 MB वर ट्रान्समिट करायची असेल, तर मला ट्रान्समिट करता येईल का 1000 MB ची फाईल 1 MB कनेक्शनच्या साईजवरती? नाही ट्रान्समिट करणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? मला त्याचे तुकडे करावे लागतील. कमीत कमी 1 MBचे किंवा त्याच्यापेक्षा कमी तुकडे करावे लागतील. जे तुकडे करतो त्याला म्हणतो आपण सेगमेंटेशन. सेगमेंटेशन कॅन बी ऑफ इक्वल साइज ऑर डिफरंट साइजेस. बट दॅट या सेगमेंटेशनमुळे काय होतं, की तुम्हाला तुमचं किती मोठी फाईल असली आणि कोणत्या प्रकारचं कनेक्शन असलं, म्हणजे हाय स्पीड असो किंवा लो स्पीड असो, तरी तुम्ही डेटा ट्रान्समिट करू शकता बिकॉज ऑफ सेगमेंटेशन. रिलायबिलिटीमुळे काय होतं, तुम्हाला तुमचा एन्श्योर होतं की देर इज नो एरर ड्युरिंग द ट्रान्समिटेड डेटा अँड रिसिव्ड डेटा. फ्लो कंट्रोलमुळे काय होतं की तुमचा फ्लो परफेक्टली कंट्रोल होऊ शकतो. जे फ्लो कंट्रोल आणि कनेक्शन मल्टिप्लेक्सिंग या 4 गोष्टी इथे एक्सप्लेन केल्या आहेत. सेगमेंटेशन म्हणजे काय आणि इथं रिलायबिलिटी म्हणजे काय, म्हणजे हा रिलायबिलिटी कशामुळे येते, त्याला रेकग्नाइज द रिसेंट एखादा लॉस सेगमेंट असेल तर तो बघतो. ही ऑल्सो रेकग्नाइज त्याची ऑर्डर पण बघतो आणि ते करेक्ट ऑर्डरमध्ये त्याला ठेवतो. आणि हे पण बघतो एखादं डुप्लिकेट सेगमेंट आलंय का, एखादा ड्रॉप सेगमेंट असेल तर एखादा एक्स्ट्रा आलेला आहे का किंवा एखादा लॉस झालेला आहे का, ते सगळ्या गोष्टी बघतो. हा फ्लो कंट्रोल आहे. फ्लो कंट्रोल 2 पद्धतीने मेंटेन होतो. रेडी ऑर नॉट रेडी सिग्नल ना, म्हणजे तो तयार असेल तरच तो डेटा पाठवेल. नाही तर फ्लो कंट्रोल का असतं? जसं आता मी जसं तुम्हाला फ्लो मध्ये सांगतोय, माझं स्पीड कदाचित फास्ट असेल, तुमचा कमी असेल, तर तुम्हाला काही डोक्यात शिरेल का? नाही शिरणार. मग तुम्हाला डोकावायचं असेल तर काय, माझा आणि तुमचा स्पीड मॅच झाला पाहिजे. मग दोघांचा स्पीड मॅच करण्यासाठी काय लागतो, तर हा फ्लो कंट्रोल लागतो. म्हणजे एकदा ट्रान्समीटर जास्त स्पीडने ट्रान्समिट करणार नाही, म्हणजे रिसिव्हर ओव्हरलोड होणार नाही. रिसिव्हर जर जास्त स्पीडने करत असेल तर ट्रान्समीटरचा स्पीड वाढला पाहिजे. रिसिव्हर कमी असेल तर त्याचा कमी झाला पाहिजे. याप्रमाणे ह्या 2 सिग्नल्स आहेत. एक रेडी नॉट रेडीनी करता येतं, एक दुसरं विंडोइंगनी करता येतं. विंडोइंग मध्ये काय केलं जातं, सोर्स अँड डेस्टिनेशनच्या विंडोज साईज डिफाईन केली जाते. म्हणजे किती डाटा पाठवायचा, पहिल्यांदा किती फ्रेम पाठवायचा, किती हे पाठवायचे. मग एकदा साईज आणि सेगमेंट फिक्स झाले की तेवढ्या पर्यंत एकदाच्या 5-7 पाठवून द्यायच्या. मग पाचही मिळाल्या का नाही तो बघतो आणि मग तो एक्नॉलेजमेंट देतो. मग पुढच्या 5 पाठवायच्या, मग पुढच्या 5 पाठवायच्या. म्हणजे इंडिव्हिज्युअलची पाठवत बसण्याऐवजी एक विंडो तयार करायची. विंडो मध्ये दोघांनी ठरवायचं किती पाठवायचं आणि किती रिसिव्ह करायचं आणि त्याच्यानंतर एक्नॉलेजमेंट कधी द्यायचं. दॅट इज कॉल्ड एज अ विंडोइंग अँड दॅट इज अ वन टेक्निक ऑफ फ्लो कंट्रोल. कनेक्शन मल्टिप्लेक्सिंग कधी येते, जेव्हा एकाच ठिकाणाहून सगळ्या लोकांना जर डेटा पाठवायचा असेल, मल्टिपल कनेक्शन्स टू बी कनेक्टेड टू द होस्ट आणि सायमल्टेनियसली डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर शक्य आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, युनिक सोर्स पोर्ट नंबर इज असाइन टू ऑल दिस. आता मी म्हटलंय की कनेक्शनसाठी पोर्ट आणि IP ऍड्रेस हे महत्वाचे असतात. आता शेवटचं लेअर जे आहे ते मधलं लेअर जे इंटरनेट नेटवर्क लेअर हे आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत उद्या. याच्यामध्ये की TCP/IP मॉडेलमध्ये इंटरनेट लेअर आहे ते, त्याला नवीन याच्यामध्ये त्याला नेटवर्क लेअर असं दिलेलं आहे. ओल्ड मध्ये त्याला इंटरनेट लेअर असं म्हटलं होतं. त्याची महत्वाचं काम काय, त्याचं ऍड्रेसिंग आणि राउटिंग, म्हणजे ऍड्रेस कसं देतो आणि रूट कसं करतो ते आपण पुढच्या वेळी बघूया. आणि हा महत्वाचा IP प्रोटोकॉल वापरतो. ओके. आणि हे जे फायनल लेयर आहे हे तर राउटिंग कसं केलं जातं, रूटिंग कसं केलं जातं आणि फायनली डेटा लिंक आणि फिजिकल लेयर. जसं मी म्हटलं, नवीन व्हर्जन मध्ये दोघांचे नाव 2 वेगळे केलेले आहेत, पण ओल्ड व्हर्जन मध्ये लिंक लेयर असंच नाव आहे. आणि जेव्हा तुम्ही स्विचिंग असेल तर तेव्हा डेटा लिंक लेयर काम करतं आणि जेव्हा स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असतील तर तेव्हा स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल रिलेटेड विथ फिजिकल ट्रान्समिशन आर डिफाईन इन द पेज. जे फिजिकल ट्रान्समिशन साठी जे स्टँडर्ड्स प्रोटोकॉल आहे ते फिजिकल लेयर मध्ये आहेत आणि स्विचिंगसाठी जे डेटा स्विच करण्यासाठी जे काही आहे ते डेटा लिंक लेयर मध्ये आहे. म्हणजे जेव्हा फ्रेम्स तुम्ही पाठवतात, स्विच करतात किंवा स्विच डिव्हाइस वापरतात तेव्हा त्याला लिंक लेयर म्हणतात. सो टुमॉरो आय विल स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर स्लाइड, दॅट इज ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. हा TCP आपण डिटेल मध्ये बघू. नंतर हा जो काही IP आहे, म्हणजे इथं दिलेले तुम्हाला हा कसा ट्रान्समिट होतो, TCPचा हेडर कसा असतो किंवा मग हा इंटरनेट प्रोटोकॉल कसा असतो, तो कसा फॉर्म होतो. आणि मग नंतर आपण हे IP ऍड्रेसेस बघू आणि हे IP ऍड्रेसवरनं त्याचे क्लासेस बघू. आणि एकदा IP ऍड्रेसेस तुम्हाला कळालं की मग कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर कम्युनिकेशन कसं असतं किंवा तुमचे ऍड्रेसेस कसे कॉन्फिगर करायचे असतात किंवा नेटवर्कला ऍड्रेस कसा द्यायचा असतो किंवा नेटवर्कमध्ये कॉम्प्युटर कसे आणायचे असतात,
हे जर IP ॲड्रेस जर तुम्हाला कळाला आणि त्याचे सेटिंग्स कळाल्या तर त्या गोष्टी पुढच्या तुमच्या बऱ्यापैकी सोप्या होतील. So let us say this is all about what I wanted to explain you. Maybe on Monday I will explain you about TCP/IP protocol in details. आणि देन नंतर आपण नेटवर्क स्टँडर्ड्स वरती जाऊ आणि नंतर जे काही 6 डिव्हाइसेस राहिलेले आहेत ते 6 डिव्हाइसेस तुमच्या सिलेबस मध्ये जे आहेत मे बी समथिंग लाईक त्याला एक हब आहे, एक ब्रिजेस आहे, नंतर स्विचेस आहे, राउटर्स आहे, गेटवेज आहेत आणि फायरवॉल्स आहेत. ते एवढे 6 डिव्हाइसेस आहेत. ते 6 डिव्हाइसेस आणि नेटवर्किंग स्टँडर्ड ह्या आपल्या गोष्टी नेटवर्क मध्ये बघायच्या आहेत. सो लेट्स सी, शक्यतो as far as possible if I am free and if you are free, you are also free. Hopefully we'll try to finish up with before Diwali, proceeding to Diwali vacation. Okay, let us see now. Here I'll stop. And काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला नेहमीप्रमाणे तर तुम्ही विचारू शकतात. काही डिफिकल्टी असतील तर. कोणाला काही डिफिकल्टी आहे?